संविधान सभेच्या निवडणुका 2 टप्प्यात, प्राथमिक आणि फायनल. प्राथमिक निवडणुकीमध्ये बाबासाहेबांनी उभे केलेले कॅन्डिडेटला 21 वेळा भोसकून खतम केलं. त्याच्या अंत्यविधीमध्ये गेले, त्याच्यावर दगडफेक केली. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत जाऊन येत म्हणून खून झालेत सर. म्हणून संविधान हे साधं सुद्धा प्रकरण नाही, दरवाजे खिडक्या बंद करण्यापुरतं प्रकरण नाही. आपल्या लोकांच्या, आपल्या पूर्वजांच्या, आपल्या वरिष्ठांच्या हत्या देखील झालेल्या आहेत. संविधान सभेचे डिबेट्स आपण वाचाल, ज्या दिवशी आरक्षणाची चर्चा होती सर, रिझर्वेशन फॉर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब अँड अल्पसंख्याक, त्या दिवशी रिझर्वेशन यांना भेटू नये म्हणून आपण ऐकलं असेल की कोणाचा पॉलिटिकल पार्टीचा सभा उधळून लावण्यासाठी काही लोक घुसतात. संविधान सभेमध्ये RSS लोक घुसले होते संविधान सभा उधळून लावण्यासाठी. कॉन्स्टिट्यूट असेंब्ली डिबेट्स मध्ये तुम्ही व्हॉल्यूम नंबर 3 वाचा, त्यामध्ये ते पुरावा आहे. संविधान न कळाल्यामुळे युवकांची जबाबदारी पूर्ण होत नाही, पूर्णत्वास जात नाही, दिशाहीन, मिसगायडेड मिसाईल झाल्यासारखं दिसतं. बिलकुल. याचं कारण असं आहे की संविधानाला आपण एक कायद्याचं पुस्तक समजतो, परंतु ते कायद्याचं पुस्तक इथपुरतच मर्यादित नाही. भारतीय संविधान काय आहे, आपण बाबासाहेबांचे 21 व्हॉल्यूम वाचल्याच्या नंतर कॉन्स्टिट्यूट असेंब्ली डिबेट्सचे जेव्हा आपण परिशीलन करणार, तुमच्या लक्षात येईल की भारतीय संविधान दुसरं तिसरं काही नसून ह्या राष्ट्रीय जीवनातील सर्व प्रमुख घटकामध्ये झालेला सामाजिक तह आहे. इट्स अ सोशल पॅक्ट. संविधान काय असलं पाहिजे, इंग्रज गेल्याच्या नंतर ही चर्चा जेव्हा होती तेव्हा ब्राह्मणिकल फोर्सेस जे आहेत, मनुवादी ज्याला आपण म्हणतो, किंवा अनेक त्यांचे नाव असतील, ते म्हणाले की आम्ही मूलभूत अधिकार असलेलं संविधान लिहू. बाबासाहेब म्हणाले मूलभूत अधिकार असलेलं संविधान आमच्या कामाचं नाही. याच्या पलीकडे जाऊन काही संरक्षण प्रावधान मला मिळतील का? आणि बाबासाहेबांनी 70 प्लस मायनस होतील संविधानिक संरक्षण प्रावधान मागितले. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला याच्यातलं काही मिळणार नाही, भोपळा मिळणार. आणि ते युद्ध म्हणजे फुले शाहू बाबासाहेबांचा संघर्ष आहे. चड्डीधारींच्या सकाळच्या प्रार्थनेमध्ये असतं, त्वदीयाय कार्याय बद्धा कटियम. अच्छा, म्हणजे तुझ्या कार्यासाठी मी कंबर कसून उभा आहे. तर त्यांचं कार्य राष्ट्राची, समाजाची उन्नतीसाठी नाही, संविधान ध्वस्त करून वर्ण व्यवस्था म्हणून राज आणण्यासाठी आहे ते कार्य त्यांचं. मग ते कार्य जर ते निष्ठेनं करत असतील, अहोरात्र करत असतील, कुठल्याही पब्लिसिटीची म्हणजे हे न करता, आपल्या देखील युवकांनी थोडं अंतर्मुख होऊन बिलकुल कसं ते कार्य करतात, कशा पद्धतीने ते काम करत असतात, ते देखील आपल्या विद्यार्थ्यांनी बघणं आवश्यक आहे, डोळ्यामध्ये तेल घालून. मायनॉरिटी म्हणल्यानंतर आपल्याला फक्त मुस्लिम बांधव, शीख, बौद्ध, शेड्यूल कास्ट देखील मायनॉरिटी आहे सर. का शेड्यूल कास्टला कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड भेटले, त्याचं कारण आहे दे बिलॉंग टू मायनॉरिटी कॅटेगरी. स्टेट्स अँड मायनॉरिटी बाबासाहेबांचा ग्रंथच आहे. बिलकुल. दिल्लीमध्ये दंगा झाल्याच्या नंतर दिल्लीच्या त्या एरियामध्ये 10 फॅमिली पळत आल्या. अच्छा. आणि बाबासाहेब आंबेडकर बसले होते, बाहेर आवाज झाला आणि बाहेरून बघता कोण आहे म्हणतात, तर दंगलखोर मुस्लिम फॅमिलीला मारण्याच्या तयारीत होते. अच्छा. तर बाबासाहेब आंबेडकर धावत गेले, गार्डला बोलवलं आणि त्या हिंदू दंगलखोरांसमोर उभे राहिले आणि म्हणले हे माझ्याकडे आलेले तर लॉ मिनिस्टर आहे, कोणी हात लावता कामा नाही, माझ्याकडे आलेले. हा किस्सा आपण ऐकला कधी? बाबासाहेबांनी मुंबई विधानसभेमध्ये भाषण केलं. बाबासाहेब म्हणाले, ॲट आय कोट, हे बाबासाहेबांच्या व्हॉल्यूम्स मध्ये, म्हणजे ब्रिटिशांना हकलून असं संविधान बनवायचं ज्याच्यामध्ये केवळ मनुवाद्यांना हक्क असले पाहिजे, आपल्याला कुठलाही हक्क नाही. तर बाबासाहेबांनी भाषण केलं. बाबासाहेब म्हणतात, मी मराठीमध्ये ट्रान्सलेट करतो, तुम्ही जर असं करत असाल तर मी माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब सांडायला तयार आहे. आय रिपीट, आय कॅनॉट अलाउ ए कॉन्स्टिट्यूशन विच विल मीन लिबर्टी फॉर देम. हु आर देम? ब्राह्मणिकल फोर्सेस अँड एम्पायर ओव्हर मी. माझ्यावर तुमचं हिंदू राष्ट्र मी तुला देणार नाही. आय विल नॉट अलाउ ए कॉन्स्टिट्यूशन in which I am not a free and I am not an equal partner, never will I allow it. हे सांगितलं. म्हणून 70 पैकी केवळ 7च संरक्षण प्रावधान आजच्या संविधानात मिळालेत. ओनली 7. उरले 63. युवकांची जबाबदारी आहे, जे 7 भेटले ते कसे टिकून ठेवता येतील, आणि उरलेले 63 होते तरी काय, बिलकुल त्याच्याबद्दलची जाणून घ्या आणि त्याच्यासाठी लढाई लढा. फुले शाहू आंबेडकरवादी चळवळ, संविधानाची चळवळ काय आहे? संविधानाची चळवळ दुसरं तिसरं काही नसून उरलेले 63 अधिकार कसे टाकता येईल ही लढाई आहे. आणि 7 अधिकार भेटले तर एवढं वैभव आहे सर. बिलकुल. डोळे बंद करा, 63 भेटल्यानंतर कुठं जातो आपण? बिलकुल. हा एक महत्वाचा मुद्दा मला वाटतं आपल्या समोर मांडावा. पण आज संविधान जागृत ठेवणं
लागू ठेवणं जी. आणि इन्सानी ज्याला आपण म्हणतो ह्युमॅनिटी, त्यासाठी लढाई लढणं आवश्यक आहे. बहुत अच्छा. सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज यांच्या पावन स्मृतीबद्दल मी त्रिवार वंदन अभिवादन करतो. जी. लॉर्ड बुद्धा चॅनल आणि नालंदा ट्रस्ट यांचे मी अंतःकरणपूर्वक धन्यवाद ज्ञापन करतो की आपण आम्हाला संधी दिली एका महत्वपूर्ण विषयावरती बोलण्यासाठी. युवकाची जबाबदारी, भारतीय संविधान आणि युवकाची जबाबदारी या विषयाबद्दल बोलत असताना काही महत्वपूर्ण मुद्दे मी आपल्यासमोर मांडणार आहे. जी बिलकुल. पहिला मुद्दा असा, 26 जानेवारी 1956 बाबासाहेबांनी प्रजासत्ताक दिवसाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर, ज्या दिवशी संविधान लागू झालं, कार्यकर्ते भेटायला आले, विशेष करून युवक कार्यकर्ता होते आणि त्यांची बैठक झाली त्यांच्या बंगल्यावरती. आणि बाबासाहेब म्हणाले की आज जमल्याच्या नंतर माझी अंतिम इच्छा आहे की मी गेल्याच्या नंतर माझे ग्रंथ तुम्हाला मार्गदर्शन करत राहावेत. जी, माईक जवळ पकडा सर. आणि ही अंतिम इच्छा बाबासाहेबांनी व्यक्त केल्याच्या नंतर जेव्हा आपण ग्रंथ बाबासाहेबांचे वाचतो तेव्हा लक्षात येतं की भारतीय संविधान नेमकं काय आहे. संविधान न कळाल्यामुळेच युवकांची जबाबदारी पूर्ण होत नाही, पूर्णत्वास जात नाही, दिशाहीन मिसगायडेड मिसाईल झाल्यासारखं दिसतं. जी बिलकुल. याचं कारण असं आहे की संविधानाला आपण एक कायद्याचं पुस्तक समजतो, परंतु ते कायद्याचं पुस्तक इथपुरतच मर्यादित नाही. जी. भारतीय संविधान काय आहे, आपण बाबासाहेबांचे 21 व्हॉल्यूम वाचल्याच्या नंतर कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली डिबेट्सचे जेव्हा आपण परिशीलन करणार, तुमच्या लक्षात येईल की भारतीय संविधान दुसरं तिसरं काही नसून ह्या राष्ट्रीय जीवनातील सर्व प्रमुख घटकामध्ये जी. झालेला सामाजिक तह आहे. इट्स अ सोशल पॅक्ट. जी. याचं कारण असं सर, बाबासाहेबांचं पहिलं भाषण संविधान सभेमध्ये, पहिलंच भाषण 17 डिसेंबर 1946. बाबासाहेब म्हणतात की इथे